उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीपासून पीएमसी, पीसीएमसी मध्ये राजकीय वातावरण तापलेलंच होतं. मात्र या सगळ्यांना उच्चांक गाठला तो प्रचाराच्या शेवटच्या दिवशी. शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले. या पोस्टमध्ये भारतीय जनता पक्षाने उमेदवारी वाटताना चारित्र्यहीन लोकांचं वेगळं आरक्षण टाकल्याचं दिसून येतंय. खरं तर प्रचार प्रमुखच महापालिकेच्या टेंडरचा पैसा डान्स बार मध्ये उडवत असेल तर तिकीट दिलेल्या उमेदवारांकडून काय अपेक्षा ठेवणार? ते सुद्धा या चारित्र्यहीन क्वालिटीचेच आहेत. संस्कृतीच्या गप्पा मारणारे खासदार मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांनी या गोष्टीचा खुलासा तरी करावा की अशा किती जागा चारित्र्यहीन लोकांसाठी राखीव आहेत म्हणत धंगेकरांनी शेवटच्या दिवशी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यावरून पलटवार करत 1999 आधीच्या सेना भाजप सरकारच्या काळात पार्टी फंडासाठी सिंचन प्रकल्पाची किंमत 100 कोटींनी वाढवल्याचा गौप्यस्फोट केला. त्याआधी जाहीरनामा काढून अजित पवारांनी पुण्याच्या समस्यांवर त्यांच्याकडची उत्तरं मांडली. निवडणुका लागल्या तेव्हा पुण्यात भाजप प्लस मध्ये मांडली जात होती. मात्र उमेदवारीतला घोळ, अजित पवारांचा आक्रमक प्रचार, आरोप प्रत्यारोपांनंतर अजूनही भाजप प्लस मध्ये म्हणता येईल का अशी परिस्थिती निर्माण झाली. पण प्रभाग रचना बदलल्याचा भाजपला फायदा होईल असंही बोललं जात आहे. त्यात उमेदवारीवरून प्रचंड घोळ झाला. लोकांनी पक्ष बदलले. त्यामुळे पक्ष की उमेदवार यावरून क्रॉस वोटिंगचाही पुण्यात पक्षांना फटका बसण्याची शक्यता आहे. प्रमुख लढत महायुतीतल्या पक्षांमध्येच आहे. माझी टीका देवेंद्र फडणवीसांवर नाही, पुण्याच्या त्रिकूट कारभाऱ्यांवर आहे. या अजित पवारांच्या भूमिकेनं प्रचारात जो गोंधळ दिसला तसा मतदारांच्या मनातही संभ्रम असल्यामुळं पुण्याचा निकाल नेमका कसा लागतो ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.